कैचीधाम उत्तराखंडमधील निमकरोली बाबांचा आश्रम। कैची हा उत्तराखंडमधील कुमाऊ टेकड्यांवर स्थित एक सुंदर निर्जन पर्वत आश्रम आहे। या ठिकाणी निमकरोली बाबांच्या पहिल्या मंदिराचे उद्घाटन जून 1964 मध्ये झालं। ते नैनितालपासून अंदाजे 38 किलोमीटर अंतरावर आहे। शेकडो लोक दररोज हंगामात येथील मंदिरांना भेटी देतात। कैचीधाम बाबा निमकरोली हे हनुमंतरायांचे भक्त। बाबांना हनुमंतरायांची जणू सिद्धीच प्राप्त होती अशा कथा वारंवार सांगितल्या जातात। इतकंच काय तर बाबांच्या दर्शनासाठी गुगलचे मालक, फेसबुकचे मालक हे स्वतः या ठिकाणी आपले दुःख हरण्यासाठी येऊन गेलेलं सांगितलं जातं। त्यावेळी बाबा नव्हते, मात्र बाबांचे आशीर्वाद घेऊन ही मंडळी आपापल्या देशात जाऊन आपला संपूर्ण कारभार त्यांनी उंचावला। इतकंच काय तर भारतातील देखील अनेक सेलिब्रिटी मंडळी बाबांच्या ह्या निमकरोली आश्रमाला भेटी द्यायला येतात। विराट कोहली, अनुष्का शर्मा हे देखील आपल्या विवाहानंतर या ठिकाणी बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी आले होते। बाबांच्या अनेक कथा सांगितल्या जातात। अनेक चमत्कार बाबांनी केलेले वेगवेगळ्या कथांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतात। मग ते मिलिटरीमध्ये आपला मुलगा असताना त्याच्या संदर्भात घडलेली घटना असेल किंवा इतरही अनेक कथा सांगितल्या जातात। बाबा निमकरोलींच्या या आश्रमाला आज पहा.com टीमने भेट दिली। निमकरोली बाबांचे अनेक व्हिडिओ आम्ही देखील यूट्यूब, फेसबुक या माध्यमातून पाहिले होते। मात्र या ठिकाणी नेमकं काय आहे, हे मंदिर कशा पद्धतीने आहे, इथली व्यवस्था सगळी कशी चालते हे पाहण्यासाठी आम्ही देखील आज निमकरोली बाबांच्या या आश्रमाला भेट दिली। हनुमान मंदिर वर उल्लेख केलेल्या व्यासपीठावर बांधले। विविध ठिकाणांवरून बाबांचे भक्त येतात आणि या ठिकाणी भंडारे, कीर्तन, भजनांची साखळी सुरू असते। 15 जून रोजी हनुमानजी व इतर मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना विविध वर्षात करण्यात आली। त्याचप्रमाणे 15 जून हा प्रतिवर्षी प्रतिष्ठा दिवस म्हणून साजरा केला जातो, जेव्हा मोठ्या संख्येने भाविक कैची येथे येतात, प्रसाद घेतात। भाविकांची संख्या आणि संबंधित वाहनांची वाहतूक इतकी मोठी असते की जिल्हा प्रशासनाला त्याचे नियमन करण्यासाठी विशेष व्यवस्था करावी लागते। कैचीधाम कैची हे उत्तराखंडमधल्या नैनिताल जिल्ह्यातील आहे। या ठिकाणावरून नैनिताल अवघं 38 किलोमीटरच्या अंतरावर आहे। या ठिकाणी आलेल्या भाविकांना राहण्याची आश्रमात व्यवस्था देखील करण्यात येते। त्यासाठी आपल्याला आधीच आश्रमाचं बुकिंग करावं लागतं किंवा आजूबाजूला अनेक होमस्टे किंवा छोटी मोठी हॉटेल्स देखील असलेली आपल्याला पाहायला मिळतात। 1964 पहा.com साठी अभिषेक वामन, उत्तराखंड, नैनिताल। नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं। आता आपण उत्तराखंडमधील निमकरोली धाम या ठिकाणी आहोत। तर निमकरोली किंवा कैचीधाम नावाने ही जागा प्रसिद्ध आहे। निमकरोली बाबांचा हा आश्रम आहे। बाबांबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जातात। श्री हनुमंतरायांचा अवतार असणारे निमकरोली बाबा, खरं तर बाबांच्या अगाध लीला या उत्तराखंडमध्ये किंवा संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहेत। आपण त्या ऐकल्यात वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून, वेगवेगळ्या कथांच्या माध्यमातून किंवा बाबांच्या निमकरोली आश्रमाच्या माध्यमातून, इथल्या अनुयायींच्या माध्यमातून आपण बऱ्याचदा त्या ऐकल्यात। खरं तर अतिशय मोठं अगाध लीला असणारं हे एक तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्धीस आलं आहे। खरं तर सध्या सोशल मीडिया आणि यूट्यूबच्या माध्यमातून अनेक व्हिडिओज किंवा अनेक रील्स बाबांचे आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धीच्या झोतात आलेलं हे निमकरोली धाम हा जो आश्रम आहे हा खरं तर उत्तराखंडमधल्या नैनिताल जिल्ह्यामध्ये आहे। निमकरोली बाबांचे अनेक प्रसंग खरं तर सांगितले जातात। एकदा बाबा बिर्ला मंदिरच्या परिसरात दिल्ली या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी ते तिथे एका वृद्ध जोडप्याच्या घरी गेले आणि तिथे त्यांनी जेवण केलं, झोपायला जागा मागितली, ओढायला कंबल मागितली आणि रात्रभर ते झोपले। मात्र रात्रभर बाबा कणत होते, वेगवेगळ्या प्रकारचे आवाज येत होते, मात्र बाबा रडत होते। मात्र त्यांची बघायची हिंमत झाली नाही नेमकं बाबांना काय झाले। सकाळी ज्यावेळी बाबा उठले त्यावेळी त्यांनी ती अंगावर घेतलेली कंबल त्या वृद्ध जोडप्याच्या हातात दिली आणि त्यांना सांगितले की गंगेत नेऊन ती टाकून द्या, फक्त उघडून बघू नका। ती कंबल घेऊन जात असताना त्यातून काहीतरी लोखंडी आहे असा आवाज त्या मंडळींना येत होता। त्यांनी ते उघडून पाहायची हिंमत केली नाही। ते त्यांनी कंबल ती त्या नदीमध्ये नेऊन टाकली आणि त्यानंतर ठीक 1 महिन्यानी त्यांचा मुलगा घरी आला।
जो आर्मीमध्ये काम करत होता आणि घरी आल्यानंतर त्याने सांगितलं की आजपासून 1 महिन्यापूर्वी सीमेवर मोठ्या प्रमाणावर युद्ध झालं, मोठा गोळीबार झाला, सगळे सैनिक आमचे त्यामध्ये मारले गेले, मात्र मी एकटाच त्याच्यामध्ये जिवंत राहिलो. ही गोष्ट त्यांनी सांगितली. त्यावेळी सगळ्यांच्या लक्षात आलं की तो जो सगळा गोळ्यांचा आवाज होता ते सगळं काही बाबांनी त्या गोळ्या अंगावर घेतल्या होत्या आणि जे नदीमध्ये नेऊन टाकायला सांगितलं होतं ते त्या गोळ्यांचे जे शिल्स आहेत किंवा गोळ्यांचे जे कवच आहेत ती सगळी नदीमध्ये बाबांनी टाकायला सांगितली होती. अशा अनेक लीला बाबांच्या खरं तर आहेत. म्हणजे सांगायचं झालं तर एका मोठ्या देशाच्या मोठ्या नेत्याबद्दल देखील बाबांनी सांगितलं होतं की जे पाकिस्तानच्या जेलमध्ये होते, मात्र त्यांच्यावर अनेक संकट आली आणि ते जेलमधून पुन्हा वापस येतील आणि ते ह्या देशाचे मोठा सर्वोच्च नेता बनतील असं देखील एका नेत्याच्या भावाला बाबांनी सांगितलं होतं. अशा अनेक कथा खरं तर सांगितल्या जातात. मोठ्या प्रमाणावर आपण पाहतो कैचीधाममध्ये सध्या गर्दी होत असलेली आपल्याला पाहायला मिळते. कैचीधाम हा जो सगळा परिसर आहे हा नदीच्या काठावर आहे, अगदी सुंदर असा आहे. आतमध्ये बाबांची जी मूर्ती आहे ती अतिशय लाघवी आहे, हासरी मूर्ती आहे. त्या ठिकाणी दुर्गा मातेचं मंदिर आहे, अनेक इतरही छोटी मोठी मंदिर आहेत. आता आपण त्या ठिकाणी गेलो, दर्शन घेतलं, आपण हनुमान चालिसेचा त्या ठिकाणी पाठ केला, श्रीरामचंद्र भगवानांचा जप केला. मोठ्या प्रमाणावर गर्दी आपल्याला निमकरोली धाममध्ये या निमित्ताने पाहायला मिळाली. मी सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगेल, प्रत्येकाने एकदा तरी उत्तराखंड राज्यातील नैनिताल जिल्ह्यात असणाऱ्या ह्या कैचीधामला भेट द्या. बाबांच्या आगाध लीला आहेत त्या तुम्हाला वेगवेगळ्या यूट्यूब किंवा गुगलच्या माध्यमातून पाहायला मिळतील, ऐकायला मिळतील. अनेक मंडळी याच्यावरती आता वेगळे एपिसोड करत आहेत, ते सगळे तुम्ही पहा. या व्हिडिओच्या माध्यमातून देखील आम्ही तुम्हाला बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येकाने एकदा तरी निमकरोली धामला अवश्य या. धन्यवाद.